रिसोड येथील एसटी बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोर फरार। रिसोड येथील एसटी बस स्थानकावर अज्ञात चोराकडून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून फरार झाल्याची घटना आज 27 सप्टेंबर 2024 ला दुपारी 12 वाजता घडली। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपाली दिलीपराव देशमुख वय वर्ष 38 राहणार रिसोड यांनी फिर्याद दाखल केली की मी वाशिम इथं केव्हीकेच्या प्रशिक्षणाला जाण्यासाठी रिसोड येथील एसटी बस स्थानकावर आले असता एसटीची वाट पाहत उभी असताना माझ्या गळ्यातील अज्ञात चोरांनी 1 तोळा सोन्याची पोत अंदाजे किंमत 70,000 रुपयाची तोडून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस डीपी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले एसटी बस स्थानकावर दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला। बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सीसीटीव्ही कॅमेरे अस्पष्ट दिसत असल्याने चोराचा सुगावा लागला नाही। रुपाली दिलीपराव देशमुख वय वर्ष 38 राहणार रिसोड यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले, विनोद घनवट व रिसोड पोलीस करत आहेत। उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।